श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। श्री सद्गुरु समर्थ विश्वनाथ महाराज की जय। आदिनाथ संप्रदाय अध्यात्म भक्तिज्ञान प्रसारक ओम सिद्ध सेवा समाज ज्ञान मंदिर आतिवडे आद्य गुरु विश्रामनाथ महाराज, प्रसारक वैकुंठवासी दोंडूनाथ तथा दादा महाराज, या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे किंवा या संप्रदायाच्या चालेला एकंदरीत जो लोकसेवेचा भाग आहे, ज्ञान दानाचं काम आहे, ते प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याकडे दत्त जयंती झाली की या संप्रदायाचे कार्यक्रम गावोगाव चालू होतात. ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या शाखेमध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम, त्याचबरोबर नाथ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पेल्याचा कार्यक्रम, असे हे कार्यक्रम प्रतिवर्षाला चालतात. त्याप्रमाणे हा या ठिकाणी आज होऊ घातलेला कार्यक्रम जो आहे, ससाळे, जोगलेवाडी आणि पंचक्रोशी सीताराम जोगले यांच्या घरी हा कार्यक्रम आपल्या शाखेचा होतोय. त्या निमित्तानं आपण सगळी मंडळी जी या संप्रदायाला पूर्व सांगितल्याप्रमाणे संप्रदायाला शरण गेलेली आपण मंडळी जी आहात, ती ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी येऊन हा आपण आज कार्यक्रम उपकृत करतोय. कार्यक्रम चालू करत असताना संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपला हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि आध्यात्मिक कार्यक्रम प्रार्थनेने चालू होतो आणि म्हणून सगळ्यांनी प्रार्थनेसाठी हात जोडून आसनस्थ व्हा. सुरुवात करूया. प्रार्थना. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. ओम नमो जी भगवंता तुझं नमो जी अव्यक्ता कवित्वमती वसुदेव सुता द्यावी मज. मग नमो आदिशक्ती जे जाणे परब्रह्म प्रकृती चैतन्य माया विख्याती ईश्वर शक्ती नमस्कारली. आता नमो विश्वजननी जे अर्जुनाची मोहिनी. आता नमो येतुनी महाऋषीश्वरा. आता नमो कवीश्वरा जाही वरिले परमेश्वरा. अरूपानुनियाकारा उपकार जगासी पै केला. होती अज्ञानंदमुडी परब्रह्मणे नती बापुडी. त्याची रूपगुणाची गोडी काहीच परवडी नव्हती. त्या व्यास ऋषींचा प्रसादू तेने कथिला प्रेम बोधू. तो संस्कृत अर्थवादू न कळे अल्पज्ञानिया. म्हणून गेले व्याकृत पूर्वी व्यासांचे संस्कृत. म्हणून उपकार बहुत झाले जगी. आता नमो भक्त भाग्यवंता जे अनुसरले कृष्णनाथा. मग नमो माता पिता आणि विप्रकुळा. या उपकारास्तव नमस्कारू नमिला श्री ज्ञानेश्वरू. आता नमो सद्गुरु जेने अज्ञान अंधकारो फेडिला. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचर तत्पदं दर्शितो तस्मै श्री गुरुवे नमः. नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पंगो लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मनोजवं मारुति तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजीवाणरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अंजनी गर्भसम्भूत वायुपुत्र महाबल कुमार ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज भगवान गोपाळ कृष्ण महाराज समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज बजरंगबली वीर हनुमान चैतन्य श्री मच्छिंद्र गोरक्षनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु विश्रामनाथ महाराज वैकुंठवासी सद्गुरु कुंडुनाथ दादा महाराज वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ सद्गुरु विश्वनाथ महाराज की जय। एक 2 मिनिटं आपण सगळ्यांनी सामुदायिक नामस्मरण करायचं। मी पुढे म्हणतो, आपण सगळ्यांनी मागून म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, स्वामी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, बोला गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, 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 स्वामी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ महाराज की। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरलेली मंडळी आपण ईश्वर भक्ती ईश्वर उपासना हे करत असताना आपल्या मागे किंवा आपल्या या सेवेसाठी किंवा ह्या प्रवासासाठी महत्वाचा विभाग जर असेल तर संत। आपण संतांच्या वचनाप्रमाणे चाललोय, संतांच्या सहवासातून चाललोय, संतांच्या शिकवणीने चाललोय, संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन चाललोय। संतांनी आमच्यासाठी अनेक ग्रंथ, अनेक ओव्या, अनेक पोथी पुराण लिहिलीत। ती केवळ आम्हाला अध्यात्म भक्ती सुलभ व्हावी, ईश्वर उपासना सुलभ व्हावी, मनुष्य जन्माच्या काही अटीतटी ज्या आहेत किंवा अडचणी आहेत, स्पीड ब्रेकर्स आहेत, ते सॉल्व्ह व्हावे, सहज व्हावेत। आणि मोठे आमच्यासाठी त्यांनी उपकार देणगी ठेवलेली आहे ती संत वाङ्मयाच्या रूपाने।
अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांनी हे जगाच्या उपकार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. संतांनी परोपकारासाठी देह झिजवले. परोपकार म्हणजे तुमचा आमचा उपकार. आमच्या तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं, तुमचं आमचं जीवन साकार व्हावं. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक म्हणतो मी सुखी व्हावा, मी सुखी असला पाहिजे. पण सुख म्हणजे नेमकं काय हे आम्हाला माहिती नाहीये. सुखच कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. मग अशा ह्या अडचणीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला सॉल्व्ह करून हे आमचं जे मिळालेलं भगवंताने दिलेलं एक मनुष्यरूपी जीवन आहे, हे मनुष्यरूपी जीवन आमचं सफल झालं पाहिजे, उपयुक्त झालं पाहिजे. आणि म्हणूनसाठी संतांनी आमच्यासाठी फार मोठी कर्तबदारी केलेली आहे नव्हे तर आमच्यासाठी फार मोठी पर्वणी संतांची आहे. आणि म्हणून त्यांचा आधार घेऊन हा आपल्याला जग कल्याणाचा कार्यक्रम, जनकल्याणाचा कार्यक्रम, जनउद्धाराचा कार्यक्रम आम्ही हे करतोय. किंवा ही संत मालिका किंवा ही संत मालिकेच्या आधाराने अनेक पंथ, अनेक पीठ अशाच पद्धतीने काम करतात की वेळोवेळी माणसाला जाग करणं, वेळोवेळी माणसाच्या जीवनाचं महत्व त्यांना समजून सांगणं. कारण मनुष्य हा सुप्त आहे. कोणत्या नाही गोष्टीमध्ये लगेचच मिनिटाला बदलत असतो. मिनिटाला त्याचे विचार बदलत असतात, त्याच्या योजना बदलत असतात, त्याचे मार्ग बदलत असतात. या सगळ्या बदलता तो कुठेतरी आणखी भरकटतो. तर तो भरकटला जाऊ नये, पुन्हा आपल्या स्थिर जागेवर आला पाहिजे. बाकी तर काही धंदा, उद्योग, मजुरी, धंदा, बिझनेस काही करावं, परंतु शेवट तो स्थिर झाला पाहिजे की मी एक मनुष्य आहे. आणि भगवंताने शेवटची पाळी हा मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे आमचा हा शेवटचा जन्म आहे. या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे की 184 योनी 4 खाणीमध्ये सामावलेल्या सगळ्या जीवांकडे आपण जर पाहिलं तर मनुष्य जन्म जो आहे किंवा मनुष्य देह जो आहे तो भगवंताने विशेष अशा चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या तो निर्माण केलेला आहे. आणि तो निर्माण करण्याच्या मागचं उद्दिष्ट एकच आहे की बाकीचे सगळे जे आपण जीव पाहतो, पशु, पक्षी, किडी, मुंगी वगैरे वगैरे, हे सगळे नुसते आपापल्या ठिकाणी जन्माला येतात मारतात. त्यांना काही करता येत नाही. उद्धाराची कोणतीही गोष्ट समजत नाहीये. कुठेही कसं तरी जन्माला यायचं आणि कुठेतरी कसंही मारायचं, हा त्यांच्या मागे लागलेला एक व्याप आहे. पण तसा मनुष्य प्राणी नाही आहे. मनुष्य प्राणी एक उत्तम देह, उत्तम शरीर घेऊन आलेला आहे. उत्तम प्रकारचं त्याला इंद्रियाची देणगी आहे. इंद्रियाची देणगी असून सुद्धा आणि त्याही पेक्षा म्हणजे की माणसाला बुद्धी हा विषय प्रयोग किंवा विशेष असा घटक भगवंताने दिलेला आहे. आणि म्हणून माणसाला हे सगळं कळतंय, बाकी कुणाला मर्यादित कळतंय. त्यांचं रिद्धिबल जीवन कसं जगायचं एवढंच कळतंय. पण मनुष्य प्राण्याला हे सगळंच कळतंय. जगाचा अंत, जगाचा शोध, जगाचं शेवटचं टोक सुद्धा शोधण्याचं काम मनुष्य करतोय. आणि असे बरेचशा लोकांनी काही अंतरातल्या गोष्टीचा सुद्धा शोध लावलाय, तर काही गर्भात असलेल्या काही गोष्टींचा शोध लावलाय, काही विस्तरित असलेल्या या वास्तवातल्या सुद्धा सगळ्या गोष्टींचा माणूस शोध लावतोय किंवा वेगळे वेगळे शोध लावले जातात. याच्या मागचं उद्दिष्ट एकच आहे की बुद्धी, माणसाला दिलेली एक बुद्धी जी आहे हे भगवंताने फार विशेष अशी एक पर्वणी देणगी दिलेली आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिराजे सकळ सिद्धी. ह्या जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त करता येतील तर ती माणसाची बुद्धी तल्लक असावी लागते. आणि बुद्धी तल्लक जर असावी लागत असेल तर त्या बुद्धीच्या टॉनिकसाठी, त्या बुद्धीच्या सतेजेसाठी किंवा तीव्रतेसाठी, ऊर्जेसाठी काही चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. चांगल्या विचारामध्ये जाऊन बसलं पाहिजे. चांगल्या विचाराची देणगी जी असेल, जिथे दिलं जातं, मग कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, असे अनेक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, आध्यात्मिक कार्यक्रम चालतात. त्या ठिकाणी माणसाला प्रबोधनाचाच कार्यक्रम चालतो. आणि तो प्रबोधनाचा कार्यक्रम आपण घेत राहिलं पाहिजे. बाकीचे सगळे आपले व्याप आहेतच. संसार हा न सरण्यासारखा आहे. संसारामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत, सोप्या सुद्धा आहेत, कठीण आहेत, होणाऱ्या आहेत, न होणाऱ्या सुद्धा आहेत. हा आम्हाला चिटकलेला एक वेगळाच भाग आहे. पण जरी तो असला तरी त्याच्यातून आपण आपला शोध करणे, माणसाने माणसाचा स्वतःचा शोध करणे आणि स्वतःच्या शोधामध्ये ईश्वर शोधणे. देव चाले हे शरीर कुणाची सत्य, कोण बोलवी तो हरिविन. हे शरीर चालतं कसं, बोलतं कसं, खातं पितं, हे सगळं चालतं, ह्याला कसं काय येतंय. या सगळ्याच्या मागे
कोण असेल तर भगवंत आहे, भगवंताचा आधार आहे. तो भगवंत कुठेतरी कसा तरी नाही, तर तो आमच्या भोवती अवती व्यापक आहे, नव्हे तर आमच्या हृदयात सुद्धा त्याचं वास्तव आहे. आपण झोपत असतो, आपण आराम करत असतो, परमेश्वर भगवंत परमात्मा परमेश्वर कधीही आराम करत नाही. तो सदैव वास्तवात आहे आणि तो वास्तव आपलं मात्र नीटनेटके पद्धतीने पाहत असतो, सांभाळत असतो. आलं का लक्षात? असं आहे. आणि हे जीवन जगण्यासाठी ज्याचे प्रयत्न आहेत, जो आमच्यासाठी सदैव जागा आहे, जो सदैव आमच्यासाठी राबतोय, त्याच्यासाठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे. तो कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, तो काय करतो, असं करण्याच्या मागचं त्याचं उद्दिष्ट काय, ही एवढी मोठी जबाबदारी त्याने घेतली. आणि असे कोट्यावधी जीवांचा 184 योनी 4 खाणीमध्ये सामावलेल्या सगळ्या जीवजंतूचा उद्धार करणे, त्यांचं जीवन समर्पित म्हणजे जीवन राखणे किंवा जीवनपणा त्यांच्यामध्ये सदैव ठेवणे, हे एवढं मोठं महत् कार्य करण्याच्या मागचं उद्दिष्ट काय? आम्ही 2 मिनिटं दुसऱ्यासाठी देत नाही. 2 मिनिटं द्यायला सुद्धा आम्हाला वेळ नाहीये, 5 मिनिटं द्यायला वेळ नाहीये. नव्हे तर एखाद्या टायमाला एखाद्याकडे जर लग्न असेल आणि उपासकरी करायला जर एकाकडे गेला, अरे उद्या जेव्हा आमच्याकडे लग्न आहे जरा शिडा राहशील का? नाही ना, राहिलो असतो, पण ते अमक्याला मी कालच सांगितलंय येतो म्हणून तिकडे जायचं. म्हणजे आमच्याकडे सबबी असतात, आमच्याकडे कोणती नाही कोणती कारणं असतात. देवाजवळ कारण असेल आणि त्याने जर कदाचित त्याच्यासाठी आपलं काम कोणासाठी तरी थांबवलं तर काय होईल? हा वेगळंच होईल. देव काम थांबवत नाहीये, तो सदैव आमच्यासाठी जागा आहे. आम्ही झोपतो, आम्ही सगळं काय करतो, खातो पितो, सगळं काय आम्ही करतो. देव काहीच करत नाही. देवाला काही खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, झोपणं नाही. आम्ही चांगली वस्त्र अलंकार आम्ही घालतोय किंवा त्याचा आनंद लुटतोय, पण देवाला त्या वस्त्र अलंकाराचा काही देणं घेणं नाहीये. आलं का लक्षात? असा असलेला पण सदैव जगाचं कल्याण करणारा, त्रैलोक्याचा धनी, त्रैलोक्य 6 म्हणजे आकाश पाताळ जिकडे जिकडे व्यापकता आहे, त्या त्या व्यापकतेमध्ये भगवंत सूक्ष्मापासून अगदी स्थूल सूक्ष्मापासून सगळीकडे व्यापलेला आहे. असा भगवंत सदैव जागा आहे आणि आम्ही मात्र गाढ झोपलेले आहोत किंवा आम्ही सुस्त आहोत. आणि म्हणून आपण सुस्त राहू नये. माणसाला सुद्धा सुस्त राहता कामा नये, त्याला सुद्धा टचिंग झालं पाहिजे, त्याला कुठलं तरी काहीतरी पिनअप केलं पाहिजे. हे काम संत करत असतात. देव जसा सगळ्यांसाठी जागतो तसं संत तुमच्या आमच्यासाठी सुद्धा जागतात आणि त्यांच्या वाङ्मयावर आमचं हे सगळं चाललेलं आहे. परंतु ते वाङ्मय आमच्यापर्यंत पोहोचवणार कोण? संतांची शिकवण जी आहे, संतांचं जे आमच्यासाठी त्याने केलेले परिश्रम आहेत, ते आमच्याजवळ आणून देणार कोण? तर ते काम आमच्याजवळ दिलेलं आहे, ते सद्गुरू करतात. सद्गुरू आम्हाला देतात आणि म्हणून सद्गुरूंच्या सहाय्याने आपल्याला सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळाला म्हटल्यानंतर आपण सुद्धा मनुष्य आहोत. मनुष्य का आहोत? सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, ऐशी उत्तम क्रीडी मी रचली नाही, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं. का त्याने असं का केलं असेल? असं सुंदर शरीर बनवण्याच्या मागचं त्याचं उद्दिष्ट काय असू शकेल? त्याला चांगल्या प्रकारची आम्हाला बुद्धी दिली आहे, सगळं काय संशोधन करू शकतो मनुष्य, सगळ्याचं शोध लावू शकतो आणि सगळ्यांना सुद्धा काबीज करू शकतो. नवे नवे एवढे मोठे बलाढ्य जीव आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यावर सुद्धा विजय मिळवण्याचं काम, हत्तीसारखा मोठा ऐरावतासारखा सुद्धा हत्ती, त्याला सुद्धा गवसणी घालण्याचं काम मनुष्य करतो. सिंहासारखे सुद्धा मोठे प्राणी आहेत, अवघड प्राणी आहेत, त्यांच्या जबड्यात हात घालून सुद्धा त्याचे दात मोजण्याचं काम मनुष्य करतो. हे एवढं अशा पद्धतीचं ताकदीचं काम, एवढं शौर्य कुठून येतं, कोण करतो? ह्या माणसाच्या शरीरामध्ये भगवंताने ही सगळी ताकद दिलेली आहे, सगळी युक्ती दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे. आणि असं दिलेलं असताना जर आपण वाया जात असतो किंवा मनुष्य जर वाया जात असेल तर त्याचं दुर्दैव समजायचं. आलं का लक्षात? आणि म्हणून आपण हा मार्ग स्वीकारलेला आहे. तुम्ही आपण सगळ्यांनी हा मार्ग का स्वीकारलाय? चला बाबा, ही पुन्हा संधी नाही आहे, हा पुन्हा जन्म आपल्याला मिळेल सांगता येणार नाही. आपल्याला मिळालंय ह्याचं आपण सोनं केलं पाहिजे किंवा ह्याचं उद्धार केला पाहिजे आणि याच जन्मामध्ये करता येईल. मनुष्य जन्मामध्येच आपल्याला आपलं हित करता येईल, अन्य जन्मामध्ये आपलं हित करता येणार नाही. कारण आपण आपल्या समोर जे वावरणारे पशु पक्षी वगैरे जी मंडळी आहेत, आपण बघतो त्यांचं जीवन कसं काढलं जातं. आता थंडीचे दिवस आहेत, आता थंडी म्हणजे आपल्याकडे ब्लँकेट आहेत, स्वेटर आहेत, मफलर आहेत आणि काय काय साधनं आहेत. उघड्यावर झोपणारे किंवा फांदीचा आधार घेऊन बसणाऱ्या पशु पक्ष्यांना काय, त्यांच्याजवळ ब्लँकेट आहेत का? त्यांच्याजवळ कानटोप्या आहेत का? काही नाहीये. त्यांना जसा ऋतू येतोय, जसा काळ येतोय,
जसं या विश्वाचं हवामान जसं जसं आहे तसं तसं सहन करण्याची क्षमता आहे आणि तसं तसं ते जगतात. पण याहीपेक्षा वेगळं जिणं, याहीपेक्षा वेगळं उत्तम जिणं हे माणसाला अलौकिक भगवंताने दिलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या भगवंताची कुठेतरी आराधना केली पाहिजे, भगवंताचा शोध लावला पाहिजे. भगवंत हा शोधता येतो. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपनिषद वगैरे ही सगळी मंडळी भगवंताचा शोध घेतच होती आणि घेत आले. त्याने आम्हाला सुद्धा शिकवलं की तुम्ही शोध घ्या. भले कुणाला कळला असेल, कुणाला ना कळला असेल, परंतु तो सगळ्या ठिकाणी आहे हे नक्की सिद्ध आहे. तो कुणाला दिसला असेल, कुणाला ना दिसला असेल, कुणाला दिसत असेल, कुणाला ना दिसत असेल, परंतु आहे हे सिद्ध आहे. आणि त्या सिद्धतेला कोणी सुद्धा धक्का लावू शकत नाही. असं भगवंताचं कार्य आहे. म्हणून त्याचा शोध घेण्यासाठी काय करावं लागतं हे संत महात्मे आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला शिकवतात. तसाच एक अभंग संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथजी महाराज, आणि त्याने आमच्यासाठी एक अभंग लिहिलाय. तो अभंग आज मी तुमच्या सेवेसाठी घेणार आहे. 2 ओळीचा 2-3 ओळीचा अभंग आहे, परंतु अत्यंत मार्मिक आहे, अत्यंत उपयुक्त असा आहे, अत्यंत अगदी जिव्हाळ्याचा आहे. आणि तो आपण जर चांगल्या पद्धतीने त्याचा विचार केला तर खरोखर की त्याच्यातून आपल्याला बरंचसं काही साधता येईल. आणि असा तो अभंग आम्ही तुमच्यासाठी आज सेवेसाठी घेतो. अभंग असा आहे, जो सद्गुरुशी शरण जाय, जो सद्गुरुशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. सद्गुरूला शरण जाण्याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर देव देव जे सगळे म्हणतात की आत्मा परमात्मा, परमात्मा परमेश्वर, निर्गुण निराकार वगैरे ईश्वर, हे सगळी जी संज्ञा ज्याला दिली जाते तो भगवंत म्हणजेच ब्रह्मा. ब्रह्म हे विश्वची ब्रह्म, अवघं विश्व ब्रह्म आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीमध्ये आहे, ज्ञानेश्वर माऊलींची आरती जी आहे त्याच्यामध्ये आरतीमध्ये त्याने लिहिलंय, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. हे जे विश्व आहे हे ब्रह्म आहे. मग ब्रह्म ही चीज काय? ब्रह्म म्हणजे काय, कसं आहे, त्याला कसं ठरवलं जातं, ते कसं प्राप्त केलं जातं, त्याच्यासाठी कोणता उपाय आहे, कोणता उपाय करावा लागतो, त्या उपायाने आपल्याला ते ब्रह्म शोधता येतं. डोळे आहेत मग ब्रह्म पाहता येतं. ब्रह्म पाहण्यासाठी, जग पाहण्यासाठी जर डोळे असतील, नेत्र असतील आमचे, तर मग त्या डोळ्याच्या मार्फत आम्हाला तो ब्रह्म सुद्धा, हे सगळं जर दिसत असेल तर ब्रह्म सुद्धा दिसतं. ब्रह्म सुद्धा बघण्याची कृती आहे. ते आपल्याला साध्य करण्याचं काम फक्त सद्गुरू करतात. आणि म्हणून अभंग असा आहे, सद्गुरूशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. बाकी प्राप्ती तुम्हाला इथल्या इथे सगळं काय मिळतंय. आता थोड्या दिवसामध्ये काजूचं उत्पन्न मिळतंय, कलमांचं उत्पन्न मिळतंय, फणसांचं उत्पन्न मिळतंय, करवंद मिळत आहेत, काय आणखी काय फळं, रानामध्ये फळं फुलं वगैरे सगळं मिळतंय. ह्या सगळ्या गोष्टी सगुण आहेत, या सगळ्या गोष्टी प्रात्यक्षित आहेत. पण ब्रह्म हे सगुण नाही, ते निर्गुण आहे आणि अप्रत्यक्षित आहे, पण ते प्रत्यक्षित आहे. न दिसणार आहे पण साक्षात आहे आणि ते ताकदवान शक्तिमान आहे. आणि ते बघायचं असेल तर हेच डोळे, हीच दृष्टी सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला वापरावी लागेल. हे इतर सगळं बघण्यासाठी आपल्या या डोळ्यांचा आपण उपयोग करतोय, हे ठीक आहे. पण ब्रह्म पाहण्यासाठी मात्र या डोळ्याचा, उघडलेल्या डोळी याचा डोळा, या डोळ्याच्या आतला डोळा उघडावा लागतो. आणि ते उघडण्याचं काम आपल्याला सद्गुरू करतात. सद्गुरूंशिवाय ते शक्य नाही. ते मार्केटिंग पद्धतीने कुठेही मिळत नाही आणि मार्केटिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा त्याचा व्यापारही होत नाही. आणि ती सद्गुरूंच्या सेवेतून, सद्गुरूंच्या सानिध्यातून, सद्गुरूंच्या कृपादृष्टीतून, सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून सद्गुरू आपल्याला गरजेचे आहेत. आणि म्हणूनच एका जनार्दन स्वामी एकनाथ महाराज म्हणतात की सद्गुरूशी शरण जाय, त्याची ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. कोणत्याही प्रकारचा आणखी उपाय करण्याची गरज नाही. फक्त काय करायचं आहे, सद्गुरूंचे पाय धरणे. जी सद्गुरू म्हणून चीज आहे किंवा सद्गुरू म्हणून अशी एक व्यक्ती आहे, ते व्यक्ती महत्व ओळखून त्या व्यक्ती महत्वाचे फक्त जाऊन पाय धरायचे. तुम्ही सद्गुरूंचे पाय धरल्याच्या नंतर तुम्हाला आणखी काही करावं लागतं असं मला वाटत नाही. कारण हे प्राप्त होणं अवघड आहे.
सद्गुरू प्राप्त होणं हे जगामध्ये अत्यंत अवघड आहे. आणि ते ज्यांना प्राप्त झालं आहे त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं करायला काही हरकत नाही, किंवा जीवनाचा उद्धार करायला हरकत नाही, आणि मुक्ती मोक्ष प्राप्त करायला सुद्धा हरकत नाही. एवढी ताकद सद्गुरूंजवळ आहे. कारण सद्गुरू ही चीज आहे, किंवा सद्गुरू हे वाङ्मय आहे, किंवा सद्गुरू हे व्यक्तिमहत्व जे आहे हे सगळ्यांनाही प्राप्त करावं लागलं. देवदिकांना सुद्धा आपले 33 कोटी देव आहेत ते सोडा, हे सगळे मायावी आहेत. पलीकडे आपल्या ह्या जगाच्या उद्धारासाठी ज्याने अवतार धारण केले ते अवतारी देव, मग कृष्ण असो राम असो, ही मंडळी पहा की ते देव होते पण त्यांना गुरु करावे लागले. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपन्यांना शरण जावं लागलं. प्रभू रामाला सुद्धा वशिष्ठांना शरण जावं लागलं. आणि त्याच्यानंतर त्यांना रामरूप कळलं, कृष्ण रूप कळलं. नाहीतर ते तोपर्यंत ते तुमच्या आमच्यामध्ये सहवासात होते, तुमच्या आमच्यामध्ये खेळत बागडत होते. आता भगवान श्रीकृष्णाच्या लीला आपल्याला माहिती आहे. ज्याने हरिविजय ऐकला असेल, किंवा काही तुमच्या टीव्ही माध्यमातून सुद्धा आपल्याला काही काही कुठे कुठे भाग होते, ट्रेलर दिसतात. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये यादवामध्ये ते खेळत होते, रांगत होते, चोरी करत होते, गुरं राखत होते, वासरं सोडत होती, काही काही खोड्या करत होते, विटूदांडू खेळत होते, कबड्डी हुतुतू खेळत होते. हे सगळं खेळ करणारा तो भगवान श्रीकृष्ण अवतारी महाविष्णूचे अवतार होते. पण तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या त्या गोकुळातल्या लोकांबरोबर खेळ करत होते. त्यांना कृष्ण पण कळलेलं नाही, मी देव कसा कळलेलं नाही. आपलं काम करत होते. लहान बालपण होतं, बालवय जरी असलं तरी केशी मोठे मोठे राक्षस मारून टाकले, मोठ्या मोठ्या क्रूर जना ह्यांचं उद्धार हे केलं, त्याने मर्दन केलं. पण स्वतः कृष्ण आहे हे मात्र त्या लोकांना कळलेलं नाही, किंवा त्या कृष्णाला सुद्धा कळलेलं नाही. ज्यावेळेस ते सांदीपणीकडे गेले त्यावेळेस कृष्ण म्हणजे काय, ते कोणत्या कामासाठी तो आलास, हे सगळं सांदीपणीने सांगितलं. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं कार्य बदललं. त्याच्या अगोदर ते खोड्या करत होते, नंतर मात्र खोड्या करायच्या सोडल्या आणि जनउद्धार, लोकांचा उद्धार करणे आणि स्वतःचा सुद्धा उद्धार करणे हे कार्य पुढे चालू झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की देवांना सुद्धा गुरु करावे लागले, सद्गुरूंना शरण जावं लागलं. कारण सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला देव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, निसर्ग म्हणजे काय, पंचतत्व म्हणजे काय, पंचप्राण म्हणजे काय, माणूस म्हणजे काय आणि पशु पक्षी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या अवतीभोवती त्याचा शोध आपल्याला कळणार नाही. फक्त बघणार हे अमुक आहे आणि ते तमुक आहे. पण ते तसं का हे ठरवण्याचं काम फक्त आपल्याला सद्गुरू सांगतात. आणि म्हणून नलगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. दुसरा कोणत्याही प्रकारचा उपाय चालत नाही. फक्त सद्गुरूंचे पाय धरला तर या जगातलं सत्य काय आहे, जग का आहे, जगासाठी का आहे, जगामध्ये हे जग विश्व निर्माण करण्याच्या मागचा हेतू काय, त्या निर्माणकर्त्याचा त्याच्या मागचा हेतू काय, त्यांनी का निर्माण केलं असेल, आणि ते केलं त्यांनी केवळ निदान हे जगत किंवा झाडमाडच केली असते, बाकीच्या लोकांचे हे प्राणी मात्र वगैरे तयार करण्याच्या मागचं उद्दिष्ट काय. हे असं करण्याच्या मागे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, विशेषपूर्ण अशी एक इतिहास आहे आणि अशी एक योजना आहे. आणि ती योजना सफल करण्यासाठी ह्या विश्वाची निर्मिती झाली आहे, उभय पक्ष माया आणि ब्रह्म. आणि म्हणून माया जी आहे हे निर्मितीचं कारण आहे, पण ब्रह्म जो आहे तो त्याचा आधारस्तंभ आहे. सगळं सूत्रसंचालन ब्रह्म करतो. आणि म्हणून ब्रह्म्याचा शोध करणे, मायेचा शोध सहज होतो. माया सहज कळते पण ब्रह्म कळणे कठीण आहे. आलं का लक्षात? उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो. आता काल संक्रांत झाली. संक्रांत झाल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांकडे आता हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालतात गावागावामध्ये. पण जाऊ दे, ते चांगले आहेत. तो कार्यक्रम फार चांगला आहे. तो अनादिसिद्ध, अनादी कालापासून आहे, प्राचीन कालापासून तो चालू झालेला आहे. पण हे करत असताना संक्रांत झाली की लोक तिळगुळ वाटतात. बरोबर, तिळगुळ वाटतात. आता तीळ आणि गुळ असा जो एक पदार्थ करून तुमच्या हातावर देतात, तर ते तीळ सुद्धा कळतात त्याच्यामध्ये आहेत ते, आणि गुळही समजतो.
पण तोंडात टाकल्याच्या नंतर त्याची चव गोड लागते. ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं का? तीळ दिसतात, गुळ दिसतो, पण गोड दिसतं नाही. मग तीळ आणि गुळ जे दिसतं म्हणजे सगुणात्मक पद्धतीने पदार्थ रूपाने जे दिसतं त्याचं नाव माया. पण ते त्याच्यामध्ये आहे पण दिसत नाही. म्हणजे गोड आहे पण ते गोड हे म्हणजे नेमकं काय हे दिसत नाही, याला म्हणतात ब्रह्म. ऊस दिसतो पण ऊसातलं गोड दिसत नाही. ते जेव्हा आपण प्रक्रियेने चावतो तो किंवा त्याचा रस पितो त्यावेळेस रस पिताना ते गोड लागतं, पण रस दिसतो पण गोड दिसत नाही. असा हा एक चमत्कार आहे. आलं का लक्षात? आणि तो चमत्कार म्हणजे की असून न दिसणारा पण न दिसता सुद्धा सगळं सामावणारा किंवा सगळं सांभाळणारा तो भगवंत म्हणजे त्याचं नाव ब्रह्म. आणि म्हणून त्या ब्रह्म्याची प्राप्ती व्हावी आम्हाला सगळं बाकी मिळतंय. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळं मिळतंय. आता काल आमची भात शेती झाली केली आपण, भात आपल्याला मिळालं, वरी नाचणे मिळाले. तुम्ही करताय काय माहिती नाही, पण पूर्वीची लोक करायची, मीही केलेलं आहे, शेतकरी होतो मी. मग आता पाऊस पडला की पावसामध्ये आपल्याला उत्पन्न वेगळं, आता थंडीचा काळ आला 4 महिन्यामध्ये वेगळं उत्पन्न वेगळं, पुढे उष्ण काळ आला की त्याच्यामध्ये पुन्हा आणि उत्पन्न वेगळं. हे सगळं इथं मिळतंय, हे सगळं प्राप्त होतंय. पण हे प्राप्त होतंय कशापासून? हे प्राप्त करणारा कोण? हे करण्याच्या मागचं त्याचं उद्दिष्ट काय असेल ना? असेल ना? मग हे ज्याचं उद्दिष्ट आहे तो ब्रह्म, तो कळला पाहिजे. आणि तो कळण्यासाठी आमच्याजवळ उपाय फक्त धरी सद्गुरूचे पाय. आलं का लक्षात? बघा तुमच्या समोर आपण एक चिकित्सात्मक गोष्टीने किंवा दृष्टीने जर पाहिलं, आलं का लक्षात, तर आपण ज्यावेळी भात पेरतो भात रुजून येतं. काम पेरणाराचं, तरवा पेरला की जो रुजून येतो, तरवा नेताय मुड्यातलं भात, नाही तर पिशवीतलं भात, डब्यातलं भात घेऊन जाता, नाहीतर खरेदी विक्री संघातून पाकिट पिशवी आणता, ती पेरता. पेरणं तुमचं काम आहे, भाजावळ करणं, वाफा तयार करणं, पेरणं हे तुमचं काम आहे. पण टाकलेल्या गोट्याला रुजवण येणं म्हणजे त्याला अंकुर येणं हे काम कुणाचं? पेरणाराचं आहे का? शेतकऱ्याचं आहे का? त्या जोत पेरवणाराचं आहे का? नाही. बरं, ते रुजून आलं. मग रुजून आल्याच्या नंतर ते लावीपर्यंत वाढतच असतं नाही का? रोज किती वाढतं काय कल्पना आहे तुम्हाला? कोण सांगेल? कुठला शेतकरी सांगेल? नाही सांग, हे सांगता येणार नाही. कारण पेरणं आमच्या हातामध्ये आहे, त्याची मशागत करणं आमच्या हातामध्ये आहे. पण त्याचं रुजवण येणं आणि रुजून आल्याच्या नंतर रोज किती वाढतंय हे कोणी सांगू शकत नाही. मातोश्रींच्या पुढ्यामध्ये बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला आलं, गोरगोमटा आहे, मुली आहे, मुलगा आहे किंवा काही आहे, सुंदर आहे, गोंडस आहे, निरागस आहे, निष्पाप आहे, गोर गोमटा आहे, सशक्त आहे, सुंदर आहे, लक्षणयुक्त आहे, हे सगळं बरोबर आहे. पण आई त्याला भरव चरव करते, 32 धारा दुधाच्या पाजते, आणि तिचं नाही बोललं तर आणि गाईचं इकडनं तिकडनं सगळं. का? बाळ गोंडस झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. पण आईने सांगावं, तुमच्या पुढ्यात असलेलं बाळ रोज किती वाढतं कळतं का? कुणीतरी सांगायचं, माझं बाळ आज 1 दोरा वाढलं, 1 सूत वाढलं, सांगेल का? नाही. आमच्या ह्या समोर गोष्टी आहेत, पण ही जी जोपासना आहे किंवा त्याच्यातून निर्माण होणं किंवा त्याच्या बाबतीतला जो बदल आहे किंवा रिद्धिवरपणा जो आहे तो आम्हाला काही कळत नाहीये. बाळ वाढतं किती हे कोणच सांगू शकणार नाही. हा, ते वाढून थोडंफार मोठं झालं की मग टेप लावून बघणार किती वाढलंय, 3.5 फूट, 4.5 फूट, 5.5 फूट, 6 फूट 3 इंच, 5 फूट 10 इंच, नाही का? रोज किती वाढतं पुढ्यात आहे ना तुमच्या? दिसतं तुम्हाला? नाही. जे समजत नाहीये, जे आहे पण त्याचा शोध करता येत नाही, त्याचं नाव ब्रह्म. हे ब्रह्म आहे की ते आपलं कार्य करतं, मायेचं कार्य सगळं दिसतंय, पण ब्रह्म्याचं कार्य दिसत नाही. व्यवहारात कौटुंबिक जिव्हाळ्यामध्ये सांगतो, आईची किमिया कळते पण बापाची किमिया कळत नाही. खरं आहे की खोटं आहे? आईची किमिया कळते पण बापाची किंमत कळत नाही. पण आईपेक्षा बापाची किंमत किंवा बापाचं प्रेम, बापाची मुलाबद्दल असलेली आसक्ती फार मोठी असते. एक उदाहरण सांगतो.
आपल्याकडे जर एखादा गारुडी आला, ते पुंगी वाजवून डमरू वाजवतात आणि ते वेगळ्या वेगळ्या प्राण्यांची नावं घेऊन प्राणी त्या फाटीतले दाखवतात. असा एखादा जर गारुडी शहराच्या ठिकाणी आला, ते शहराच्या ठिकाणी जास्त असतात, तर शहराच्या ठिकाणी बाळाला घेऊन आई गेलेली आहे आणि ते डमरू वाजल्याबरोबर बाळ म्हणतंय, आई अगं इथं काहीतरी चाललंय, चल मला दाखव. बाळ 3 वर्षाचं लहान आहे. आता ते काय 5 फूट उंच नाही, 5-6 फुटाची माणसं उभी आहेत, त्याच्यातून ह्या बाळाला काय दिसणार नाही म्हणून आईने कडेवर घेतलं. बाळा दिसतंय तुला? नाही. नंतर मग इथे घेतलं, दिसतंय का तुला? नाही. चल मग जाऊया. त्याच्यावर कॅपॅसिटी आईची नाही, पण बाबा असतील बरोबर. तेच बाळ बाबांबरोबर गेलंय राजापूरला आणि गारुड्याचा खेळ चाललाय. बघा, आईची माया आहे, प्रेम आहे, आईचं उपकार फार मोठे आहेत, त्याच्या बाबतीत मला बोलायचं नाही. पण नसलेल्याबद्दल, जास्ती असलेल्याबद्दलची किमया आम्हाला नाहीये, ते काय हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ते बाळ, एक दिवशी बाळ आई बरोबर तर दुसऱ्या दिवशी बाबांबरोबर आहे. आणि राजापूरला गेलेला असताना तो गारुड्याचा खेळ चाललेला आहे. बाळ म्हणतंय, बाबा बाबा तिथे काहीतरी वाचतंय, ते जाऊन बघूया. हा चल. बाबा घेऊन जातात हात धरून. त्याला दिसत नाही हे त्याला कळतं. मग बाबा इथे घेणार उचलून हातावर. बघ दिसतंय? नाही नाही बाबा नाही दिसत. त्या पुढच्या लोकांच्या डोक्यात दिसतात. मग खांद्यावर घेणार. आता दिसतंय? नाही नाही. उचलणार आणि डोकीवर घेणार. कुठली आई घेणार डोकीवर बाळाला? कुठलीच नाही घेणार. अगदी उघड उदाहरण आहे, कुठलीच नाही. आई फार तर खांद्यावर घेईल, कडेवर घेईल, दंडावर घेईल, पण डोकीवर नाही घेणार. पण बाप मात्र डोकीवर घेणार. इथं बस आणि बघ. ध्येय काय की जे पुढे चाललंय त्याची आसक्ती जर माझ्या मुलाला त्याच्याबद्दलची जर ओढ असेल तर ते त्याला दिसलं पाहिजे, त्याने ते अजमावलं पाहिजे, ते तिथपर्यंत त्याची दृष्टी पोचू द्या. हे ध्येय त्यांचं असतं. सकाळी डबा भरून देणे, त्याचे कपडे घालणे, बाकी सगळ्या गोष्टी करणे वडील नक्की करत असतात. आई नक्की करत असते. न्हाऊ घालणे, साबण लावणे, पावडर लावणे, काजळ भरणे, टिकी लावणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आई करत असते. पण माझं बाळ शिकावं, त्याला कपडा घालता कमी पडता कामा नये, पुस्तक पाठी कमी पडता कामा नये, किंवा त्याला लागणाऱ्या शैक्षणिक विभागातलं कोणतंही साधना कमी पडता कामा नये. म्हणून त्याच्यासाठी अट्टापिटा करणं, रात्रीचा दिवस करणं, वेळ पडली तर दुपारच्या टायमाला न जेवणं, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा वडापाव खाऊन झोपणं, पण माझ्या मुलाच्या फीसाठी काहीतरी करून मला पैसे जमा करून देणे आणि माझा मुलगा शिकला पाहिजे, तो मोठा साहेब झाला पाहिजे आणि कोणतरी डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी संकल्पना वडिलांच्या असतात, पण ते दाखवत नाही. म्हणून हे जे करतो, जे दाखवत नाही पण त्याची प्रेम मोठं असतं, ते त्यांच्याबद्दलच्या त्या मुलाबद्दलच्या योजना फार मोठ्या असतात. ह्या गुप्ततेने पाळणारे ते वडील, ते ब्रह्म आहे. आणि प्रत्यक्ष मी बाळाचं असं केलं, मी बाळाचं असं करतो, मी बाळाचं तसं करतो अशी सांगणारी आहे ती माया. आलं का लक्षात? शाळेत जाताना गालाचे मुके घेणे आईचं काम. घरी आल्याच्या नंतर पुन्हा बाळाच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवणं, त्याला काहीतरी खाऊ देणं वगैरे वगैरे सगळं. बाबा येणार, कपडे काढत असताना खिशातली पुडी टाकणार अशी, हे गे रे, हे तिथं देताना त्याची ही वडिलांची प्रक्रिया अशी, हे घे. आई तशी नाही करणार, अगदी जवळ मुरगटून मुरगटून असे. ह्या आईचं कौतुक असतं. बाबा तसे नसतात, बाबा असे ह्या पद्धतीने असतात. कारण ते आपलं वेटिंग ठेवून बोलत असतं. एकदम मुलाशी किंवा घरातल्याही कुठल्याही माणसाची फ्री पद्धत नव्हे, तर ते आपलं वेटिंग ठेवतात किंवा आपली अस्तित्व त्याच्या मागे राखीव ठेवतात. त्याला म्हणतात ब्रह्म. आणि सगळं फ्री असं जे असतं त्याचं नाव माया. तसं हे दिसतंय सगळं ही माया, जे दिसत नाही पण ह्या सगळ्याला आधारस्तंभ जो आहे त्याचं नाव ब्रह्म. आणि तो ब्रह्म आपल्याला बघता येईल का? तर आम्ही मनुष्य आहोत. हे इतर प्राणी मात्राचं जरी काम नसलं किंवा ती साधना त्यांच्याजवळ नसली तरी माणसाजवळ आहे. ते ब्रह्म मनुष्य ठरवू शकतो, पाहू शकतो, त्याचं निकष लावू शकतो किंवा शोध लावू शकतो. ही ताकद माणसाजवळ आहे. परंतु ती ताकद उज्ज्वल करणे, ऊर्जित करणे
हे काम सद्गुरूंशिवाय होत नाही आणि म्हणून सद्गुरूंची आम्हाला गरज आहे. सद्गुरू आम्हाला प्रवृत्त करतात ते बघण्यासाठी किंवा तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी हे काम सद्गुरू करतात. आणि म्हणून की धरी सद्गुरूचे पाय न लगे अनेक उपाय, आणि कोणताही उपाय नको, फक्त सद्गुरूचे पाय धरा. आणि सद्गुरूचे पाय धरलेत की हे तुम्हाला सहज मिळतंय की तुम्हाला ते देतील. तिथे कोणत्याही प्रकारचं आणि औपचारिक पद्धतीचं काही काम लागत नाही, फक्त सद्गुरूंचे पाय धरणे. किती पुढची दिशा तुम्हाला दाखवत निघाले. तिसरी ओळ अशी आहे, सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूंच्या चरणाचे जे तीर्थ आहे ते आपण आपल्या मस्तकावर पवित्र पद्धतीने ते सिंचन करावं. आणि ते तीर्थ जर आपण सिंचन केलं, ही संधी आम्हाला जर लाभली, तर ह्या पृथ्वी तलावर असलेल्या कोट्यावधी तीर्थांचं सुद्धा तीर्थ किंवा ते महत्व, ती महती सद्गुरूंच्या चरणतीर्थामध्ये प्राप्त होते. आणि म्हणून सद्गुरूंचे चरणतीर्थ जे आहे ते प्राशन करणे किंवा त्याचं सिंचन करणे हे सुद्धा त्याच्याबरोबरचा एक उपाय आहे. सद्गुरूचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. मस्तकावर ते पवित्र समजून जर आपण त्याचंही स्नान केलं किंवा त्याचं नुसतं असं सिंचन केलं, तरी आपल्याला पृथ्वी तलावर असलेल्या सगळ्या तीर्थांचं श्रेय सद्गुरूंच्या चरणतीर्थामध्ये लाभतं. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. नदीमध्ये नौका नुसती असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्या नौकेमध्ये होलकर असावा लागतो, होडीवाला असावा लागतो, होला मारणारा असावा लागतो. त्यावेळेस ती होडी त्या पाण्याच्या सगळ्या लाटावरून पलीकडे जाते. आता ही भवसिंधू ही का संज्ञा दिली? एकनाथ महाराजांनी भवसिंधूचा तारू म्हणजे तारणारा, ह्या भवसिंधू मध्ये मायावी जगामध्ये आपण जे जन्माला आलेले आहोत, या संसार सुखी रूपी सागरामध्ये आपली ही नौका झुलते. रात्रंदिवस आम्हाला चैन नाही आहे, रात्रंदिवस आम्हाला झोप नाही आहे, रात्रंदिवस असं कुठे कधी बसायला मिळालेलं नाही आहे. वर्षाने मला वाटतं हे असं बसायला मिळतंय. किंवा तुम्ही ज्यावेळेस गुरुपीठावर जाता कार्यक्रमाला, त्या वेळेला तुम्हाला असं बसायची संधी मिळते. नाहीतर घरात मला वाटतं संधी नाहीये. भाकरी भाजणाऱ्या माऊलीला सुद्धा तिथे नीट बसता येत नाहीये. का? भाकरी भाजते एक टाकली तव्यावर तर दुसरी वळायची तर गडबड आहे, नाही का? वळायची गडबड आहे, ते इकडे पोरगा आलाय ते आणखी रडतंय, आणखी दुसरी काहीतरी दुसऱ्या ह्याच्या शेगडीवर भाजी ठेवली ती परतायची आहे, तिचे हात नाही पाहिजे हलतच असतंय. भाकरी मारताना नुसतीच भाकरी मारते असं कुठेच नाही. गृहिणी सांगतील मागच्या बाजूला बसलेल्या, तुम्हाला कधी स्थिरता आहे का? पुरुष मंडळी पण तशीच आहे. म्हणजे आमचं हे मानवी जीवन आहे ना, हे नुसतं प्रचलित आहे, हलतंय. जशा पाण्यावर लहरी हलतात, जशा पाण्यावर तरंग येतात, तशा पद्धतीने हे आमचं जीवन आहे. हे सगळं पाण्यावर जसं तरंगतंय तसं आमचं हे तरंगतंय. भवसागरामध्ये होडी एखादी लोटली तर ती तिला किनारा मिळेपर्यंत ती जशी त्या पाण्याच्या लाटेवर अशी हलत असते, आलं का लक्षात? तसं आमचं जीवन झालंय. आणि म्हणून देशवेश नाही माझा सहज फिरत आलो, देशवेश नाही माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवणावरती कुठे स्थिर झालो. बंधूनो माथानो, आपल्याला कुठेतरी स्थिर होण्याची गरज आहे. आणि स्थिर होऊन आम्ही ह्या जगाकडे जिथपर्यंत बघत नाही तोपर्यंत ह्याच्यातलं सत्य काय हे आपल्याला कळत नाही. आणि स्थिर होण्याची ही एकच जागा आहे, सद्गुरूंचे चरण. आम्ही आज आलो नसतो तर तुम्ही एकत्र आला नसता. खरंय की खोटं आहे? मग एकत्र येण्याचं काम सहज करतात. ह्या लोकांना निमंत्रण द्याने परत उद्या बोलवायची तराम येतात का बघ. विवाह वेळ पडल्यास सांग, संध्याकाळी सगळ्यांना 300 रुपये देतो पण या. थंडी असली तर बिलकुलच मध्ये तुझे 500 पण नको. आले का लक्षात? पण आज तू फक्त काय लोकांना सांगितलं असेल अमुक दिवशी महाराजांना आमच्याकडे असा कार्यक्रम आहे, आवर्जून सगळी मंडळी उपस्थित झाली. ही ताकद सद्गुरूंजवळ आहे आणि ही सद्गुरूंमुळे शक्य आहे. आणि म्हणून या जगामध्ये, या विश्वामध्ये सद्गुरू ह्या उक्तीला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. नव्हे तर देवाच्याही अगोदर सद्गुरूंना स्थान दिलेलं आहे. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा,
मणी भावे तो सद्गुरु थोर आहे, दयाच्या प्रसंगी रघुराज पाहे. देव आहेत आपल्या गावामध्ये, ग्रामदेवता आहेत, स्थानदेवता आहेत, कुलदेवता आहेत. सगळ्या ठिकाणी फोटो असतील, नारळ असतील, प्रतिमा असतील, मूर्त्या असतील, सगळं काय आहे. पण त्या देवांजवळ तासन तास तुम्ही बसून राहा, बोलणार नाही. तुमच्यावर एक जबाबदार बोलला कुठला देव तर मला सांगा. एकही बोलणार नाही. कारण बोलणे हा विभागच नाही त्यांच्याजवळ. त्यांच्याजवळ जी आहे ती एक प्रसन्नता, मूर्तीची प्रसन्नता. त्याच्याकडे बघतो ना तो देव आहे, त्याच्याकडे पाहण्याचं काम करतो तो देव आहे. पाहणारा जो आहे तो त्या देवा तिकडे त्या मूर्तीला पाहतोय, पण पाहतोय हे त्याला समजत नाही. हे ब्रह्म, मी बघतोय तुमच्याकडे, मला बघण्याची प्रक्रिया माझ्यातून जी होते म्हणून ही सगळी मंडळी मला दिसतात. तुम्हा सगळ्या मंडळींना मी दिसतोय, ही बघण्याच्या प्रक्रियेतून दिसतात. तुमच्याकडे डोळे आहेत, डोळं काम आपले करतात. माझ्याकडे डोळे आहेत, आपलं काम करतात. पण ह्या डोळ्याच्या माध्यमातून जे काम करून, डोळ्याच्या माध्यमातून जे ठरवलं जातं तिथपर्यंत पोचलं जातं, दिसलं जातं. हे काय दिसतं आणि कोण दाखवतो हे मात्र आम्हाला कळत नाही. आणि जे कळत नाही ते ब्रह्म आहे, तो देव आहे. बाकी हे देवळातले देव वगैरे ही प्रचिती सगुण आहे, मूर्तिमंत आहे. त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला वास्तविक आमचा शोध लागला पाहिजे. किंवा आमच्याजवळ दाखवणारा कोण, देखावी ऐकावी तोच नारायण, तयाचे भजन विसरू नका. तो दाखवणारा, ऐकवणारा, बघवणारा, बघणारा देव आहे. पण आम्हाला मात्र त्याची किमया नाही. आम्हाला ते एवढं शोधण्याला वेळ नाही, बाकीचं शोधायला वेळ आहे. आणि म्हणून संत म्हणतात देखावी ऐकावी तोच नारायण. आम्हाला दाखवणारा, कानाला ऐकवणारा. कानाने ऐकायला येतं म्हणजे काय करता हो तुम्ही? कानातला कुठला तरी एक असा ही नलिका किंवा एखादा समजा काहीतरी असं दोर वगैरे लावून असं ओढलं की ऐकायला येतं. कानाच्या ठिकाणी काय कान आहेत, बाकीचं सगळं तिकडचं काय चाललंय ते ऐकायला येतं. आणि एक दुसऱ्यामध्ये चाललेलं बोलणं मात्र अवश्य ऐकायला येतं. खरं आहे की नाही नारायण बुवा? दोघे जण काहीतरी विशेष गोष्ट बोलत असतील किंवा दोघी जणी सख्या एकत्र मिळाले तर विशेष गोष्ट बोलत असतील, तर ते मात्र अगदी सहज कळायला येतं, ऐकायला येतं. कारण ते तिसऱ्याला सांगायचं असतं, नाही का? म्हणजे एवढं सगळं चाललंय, हा काय प्रकार आहे? कोण चालवतोय हे? ऐकण्याचं काम कानाला ऐकण्याचं काम करतोय, नाकाचं काम श्वास घ्यायचं करतोय, डोळ्याचं काम बघायचं करतोय, तोंडाचं काम जिभलाबाई बोलायचं काम करते, परापच्चंती मध्यमा वैखरी या सगळ्या एकत्र येऊन बोलायचं काम करतोय. हे कुणामुळे होतंय, कसं होतंय, काय होतंय, ठरवलं का आपण कधी? नाही. बाकी जाऊ द्या सगळ्या गोष्टी. मी म्हणतो तुम्ही श्वास घेता, श्वसनक्रिया चालू आहे ना आपली. मग मला सांगा, उभय तर दोघजण एकमेकाशी अगदी प्रेमाने वागतात, नवरा बायको दोघजण अगदी एकमेकाशिवाय घास चहाचा घोट सुद्धा पित नसते. इतकं एकमेकावर अतूट प्रेम आहे, ओतपोत प्रेम आहे. त्या दोघांमध्ये असा एखादा क्षण यावा किंवा तुम्ही प्रयोग करून सांगा मला. बायकोने नवऱ्याला सांगायचं, अगं जरा माझा 5 मिनिटं श्वास घ्या, हा मी जरा थांबतो. होईल? नवऱ्याने सांगायचं बायकोने किंवा बायकोने सांगा, हो जरा माझा 5 मिनिटं श्वास घ्या ना, तुम्ही एवढे माझे अगदी लाडके आहात, प्रिय आहात, माझं एवढं काम करा ना. जमेल? मग हे कोण करतो बरं? याच्यासाठी तुम्ही थांबून काय करता का? याच्यासाठी कुठेतरी ब्रेकिंग कामाला थांबूया, जरा श्वास घेऊया, असं आहे का? ते रेग्युलर चालू आहे. तुम्ही रात्री येता, गाढ झोपता, डोक्यावर तेल घालून, आणखी यंडाचं पान बिन घालून गार वाटावं म्हणून ठेवून झोपता. झोपेमध्ये नाक बंद असतं का? चालू असतं. कोण करतो हे? कोण राखतो? त्याच्यासाठी जागणारा कोण? आम्ही, आमची शेजारी, आमची नातेवाईक, आमची भावबंदकी, आमची आई, आमचे बाबा, आणखी आप्त मित्र, गण गोत्र, कन्यापुत्र, बंधू वगैरे वगैरे कोण नाही. हे स्वतः सुद्धा आपण करत नाही. तर हे भगवंताने ज्या दिवशी आमचं ह्या विश्वामध्ये येणं झालं, आईच्या हृदयातून ज्या दिवशी आम्ही आलो नव्हे, तर त्याच्या अगोदर सुद्धा आईच्या हृदयामध्ये वास्तव तयार झालं. हा सांगाडा, हे घर तयार झालं. या घरामध्ये घराचा मालक सोडला भगवंताने, तो आईच्या हृदयातून सोडला. आईच्या नाकाद्वारे त्या श्वास नलिकेच्या माध्यमातून, बाळाच्या श्वास नलिकेच्या माध्यमातून बाळाच्या शरीरामध्ये प्रेरित केला. बाळाला जिवंतपणा आला, बाळ हालायला लागलं. तिथपासून श्वास चालू आहे.
आईच्या माध्यमातून चालला होता. बाळाचं पिंड आईच्या उदरात होतं म्हणून. पण आईच्या हृदयातून ज्यावेळेस तो या पृथ्वी तलावर आला, आई एका बाजूला आणि बाळ एका बाजूला, ह्या दोन अवस्था दोन बाजूला झाल्याच्या नंतर ते डॉक्टर असतील तर सुविनबाई असेल, बाळाचं स्टार्टर चालू केलं. पहिल्यांदा काय केलं? स्टार्टर चालू. बाळाची गाडी स्वतंत्र केली, आईची गाडी स्वतंत्र आहे. आणि मग बाळाची गाडी स्वतंत्र झाल्याच्या नंतर नलिकेला तिळा मारला, आणखीन कैची मारली, ब्लेड मारलं. खरंय की खोट आहे? खरंय. त्यावेळेस बाळ स्वतंत्र झालं, आई स्वतंत्र झाली. त्या दिवसापासून हे याच्या आईच्या हृदयात असल्यापासून हा श्वास चाललाय. कोण घेतो ही प्रक्रिया? कोणी केली ही प्रक्रिया? करणारा कोण? आमच्यासाठी जागणारा कोण? आमच्यातला नातेवाईक? प्राणाच्या पलीकडे आम्ही जो ज्याला मानतो तो मित्र नव्हे, हा ईश्वर, हे ब्रह्म. हे ब्रह्म आम्हाला कळत नाही आहे. हे ब्रह्म कळण्यासाठी आपण कोणताही उपचार करत नाही आहोत. बस मी जगतोय, मी जगणार आहे. 100 वर्ष मी जगणार आहे. आता इतकी वर्ष मी जगलो. तू काय जगलास? तू काय जगलास? जेवतो म्हणून जगतो, खातो पितो म्हणून लड्डू पेढे बर्फी जिलेबी गरम चिवडा वगैरे वगैरे खातो म्हणून जगतो? बिलकुल नाही. अरे खाण्याचं कामच आहे तुझं, ते खातच राहायचं रे, सकाळी परत टाकत राहायचं. काय शेरडी पुढे चालत जाते, मागे टाकत जाते, पुढे चालत जाते, मागे टाकत जाते. हे आयुष्यभर चाललेलं आहे. हे न सरणार आहे. हे न सरणार आहे. याचं नाव संसार आहे. हे न सरणार आहे. दिवसभर कष्ट करा करायचं, रात्री खा खायचं, सकाळी टाकून द्यायचं, परत भरायला निघायचं. सागर तुंब तुडुंब भरलेले आहेत. आता लाटाच्या लाटा, दर्याच्या लाटा डोंगरासारख्या उसळलेल्या आहेत. सागर तुडुंब भरलेला आहे. तलाव तुडुंब भरलेली आहेत. आमच्या घरातल्या घागरी सुद्धा तुडुंब भरलेल्या आहेत. पण मात्र भरलेलं नाही. माझं आता प्रवचन कधी संपतंय आणि तिकडे सीतारामदादा कधी वाढतोय, ही गडबड चाललेली आहे, नाही का? खरंय की खोटं आहे? याच्यासाठी सगळी उटाटीप चाललेली आहे. हे फक्त भरण्यासाठी जे बाळानो बाबानो करावं लागतं त्याचं नाव संसार. ते कधीही सरत नाही. ज्या दिवशी श्वास घेतला त्या दिवशी चालू झालं. हा ज्या दिवशी श्वास थांबणार आहे त्या दिवशी हा संसार थांबणार आहे. नव्हे तर त्याच्याही पुढे संसार सुटत नाही. एवढं लक्षात ठेवा. संसार नावाची चीज आमच्या कर्माप्रमाणे, आमच्या संचिताप्रमाणे जिवंतपणा असेपर्यंत ती भोगता येते. भोगून संपत नाही. तर जीव प्राण गेल्याच्या नंतर सुद्धा सेविंग असलेली भोगावी लागते. आणि तो भोगवटा मात्र सरत नाही. तो आम्हाला संपवायचा आहे. तो आम्हाला संपवायचा आहे. आजही आम्हाला तो दुःखवटा नको आहे आणि पुढेही नको आहे. म्हणून हे सेविंग आम्हाला परत पुढच्या जन्मासाठी ठेवायचं नाहीये. कर्माचं ते इथेच संपवायचं आहे. म्हणजे इथलं कर्म कसं करायचं? कर्मण्ये बाधिकार इस्तेमा फलेचू कदाचन. कर्म कसं करायचं? चांगलं केलं तरी ते कर्मभूमीवरचं कर्म आहे, त्याचं नाव कर्म. वाईट केलं तरी कर्म. म्हणून ह्या कर्मातून आम्ही मुक्त कधी होणार आहोत, मोकळे कधी होणार आहोत आणि कसे होणार आहोत, ही प्रक्रिया सद्गुरू आम्हाला सांगतात. किंवा हे सद्गुरूंकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे. अभ्यास करून आपल्याला ती मिळवायची आहे. आणि म्हणून ब्रह्मप्राप्ती यालाच म्हणतात की ह्याच्यामध्ये हे सगळं आम्हाला न कळता किंवा आमच्याकडून काहीही न घेता आमचं काम करून आम्हाला 100 वर्ष जिवंत ठेवणारं हे जे काम करण्याचं ज्याने जबाबदारी घेतली आहे आणि तो बिनचूक करतोय त्याचं नाव ब्रह्म. ह्या चराचरामध्ये व्यापलेला आहे. हे झाडाची पानं हाले ज्याची सत्ता. आम्ही फुंकर मारली तर एक पान हलवू. तुम्ही फुंकर मारा, एक पान हलेल. पण एकाच टायमाला हजारो झाडांवरून हवा येते, ती झाडं हलतात. कोणाची ताकद आहे? कोणाची ताकद आहे? ही ब्रह्माची ताकद आहे. म्हणजे हे जे ब्रह्म आहे हे सगळ्यामध्ये व्यापून उरलेलं आहे. आणि व्यापून उरलेलं आहे, सेविंग आहे, त्याचं नाव ब्रह्म. आणि व्यापक जेवढं दिसतंय, म्हणजे जेवढं जेवढं दिसतंय सगुणात्मक, ही माया. पण मायेची आम्हाला तेवढी किमया नाही आहे किंवा मायेची किमया करायची गरज आहे, कारण रोजच आमच्या समोर आहे. पण हे सगळं आमचं 100 वर्षाचं कार्य, 100 वर्षाचा जो जिवंतपणा आहे, ह्या जिवंतपणाचं कार्य करणारा, आमच्याकडून काहीही न घेता करणारा, तो आम्हाला शोधणं गरजेचं आहे. कारण तेही त्याचं ऋण असेल आमच्यासाठी आणि ते ऋण फिटलं पाहिजे, ते कर्ज फिटलं पाहिजे. कारण येताना आईच्या हृदयातून बाबांनो आम्ही आलो.
तेव्हा मिठ्ठी बंद करा आया जग में, मुठी बंद करून आलो. लहान मुलाकडे बघा, जन्माला आलेला दोन 3 महिन्याचं मूल असेल तर बाळ जन्माला आला की ते 3 महिन्यापर्यंत उतानीच असतंय आणि तोपर्यंत ह्या मुठी त्याच्या अशा घट्ट असतात. आई ज्यावेळेस बाळाला तेल लावते, आंघोळ घालते, तेव्हा ती बोट अशी सरळ करते, आत तेल लावते. पाणी पण घालताना अशी ओतते, बोट सरळ करते, परत बाळाची बोट अशीच होतात. हे 3 महिन्यापर्यंत असते. बाळ उपडी वळायला लागलं. उपडी वळायला लागल्याच्या नंतर काही दिवस ते उपडी वळतं, इकडे तिकडे तिकडे असं झालं की आईला आणखी आनंद होतो, माझं बाळ उपडी वळायला लागलं. असं काही दिवस गेल्याच्या नंतर तो पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या पुढच्या जमिनीचा आधार घेऊन पुढे कसं जाता येईल हा प्रयत्न करतो. त्यावेळेस ही बोटं सुटतात. मुठीतनं आणलेलं जे भगवंताने आणलेलं, मिठी बंद करा आया जग में, मुठी बंद करून जे आणलेलं आहे ते आमचं त्यावेळेला आम्ही जमिनीला देऊन टाकलं. मुठी आमच्या मोकळ्या झाल्या. आता हातात काही नाही. मिठी बंद करा आया जग में, खाली हात से जाएगा. मुठी बंद करून आलो, खाली हाताने जाणार आहोत. म्हणून आणलेल्या मुठीतून जे आणलेलं आहे त्याचं नाव ब्रह्म आहे. ते ब्रह्म दाखवण्याचं काम कोण करत असतील तर सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंची ह्या जगामध्ये, या विश्वामध्ये अत्यंत गरज आहे आणि एकच अशी व्यक्ती आहे की तीच आम्हाला ह्या भवसागरामधून तारू शकते आणि भवसागरातून सुद्धा मार्ग काढून आम्हाला किनारा दाखवू शकते आणि ती सुद्धा विनामूल्यच असते. बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी लाखो रुपयाचं गणित करावं लागतं, 1000 रुपयाचं गणित करावं लागतं नारायण बुवा. पण ज्ञानासाठी मात्र 1000 रुपयाची कधीही गटली बांधावी लागत नाही. ज्ञान सद्गुरू असं देतात की तुम्हाला एवढं देतील की तुमच्या पिशव्या सुद्धा भरून जातील. तरी ते देतच असतात, देतच राहणार. आलं का लक्षात? हा अत्यंत मोलाचा ठेवा गुरु आणि शिष्य ह्या दोघांमध्ये अजमावायला मिळतो किंवा तो प्राप्त करता येतो. आणि म्हणून सद्गुरू, म्हणून इथे एकनाथ महाराज म्हणतात की सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. या अशा गोष्टी जर आपण जगाकडे पाहिल्या, निक्षून जर पाहिलं तर हे सगळं चालतं कसं, हलतं कसं, बोलतं कसं, खातो पितो आपण, हे सगळं पचतं कसं, खाणं पिणं तयार कसं, हे पदार्थ बनले जातात का, ह्या सगळ्या गोष्टीचं निरखून पदार्थ आपण बघितलं तर ह्याच्या मागे ईश्वरी शक्ती फार मोठी आहे. भगवंताची शक्ती, याच्यामध्ये भगवंताची शक्ती म्हणजे ब्रह्म हे जास्त आहे. आणि म्हणून साठी ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत घडतात आणि तंतोतंत चाललेल्या आहेत. असा हा जगाचा व्यवहार चाललेला आहे. आणि ह्या जगाच्या व्यवहारामध्ये इतर प्राणी मात्रांपेक्षा भगवंताने आम्हाला माणसाचा देह देऊन एक विशिष्ट पद्धतीची एक आमच्यासाठी घटना त्यांनी योजना केलेली आहे आणि तो म्हणजे माणसाचा देह आम्हाला प्राप्त झाला. हा मागे होता काय आपण जर पाहिला तर सांगता येणार नाही. आज नक्की आहोत याच्यात कोणती शंका नाही. पण पुढे असो काय हे मात्र भ्रमदायक आहे, ते अनिश्चित आहे. आणि म्हणून या मिळालेल्या संधीचा योग्य फायदा बाबांनो घ्या. बाकी शेती करा, घर बांधा, आणखी काय तुम्हाला धंदे करा, नोकऱ्या करा, काही करायचं ते करा. आलं का लक्षात? पण माणसाच्या जन्मात आपण आलोय, मनुष्य म्हणून आम्हाला विशेष पद्धतीचं एक देह देऊन भगवंताने ज्याने पाठवलंय त्याची काहीतरी अपेक्षा असू शकते. तर त्याची अपेक्षा एकच आहे, बाबा मी तुला पाठवतोय, माझ्यासाठी तुझं काही नकोय. तू काय ते खायचं पियाचं जमा करायचं, ते करोडोपती लखपती काय व्हायचं ते हो, माझ्यासाठी फक्त स्मरण. काय पाहिजे देवासाठी? नाम आणि स्मरण. देवाचं नाव घेणे आणि देव आहे असं म्हणणे. मी बऱ्याचशा लोकांना सांगतो बाकी काय करू नको. आम्हाला हाय वेळ गंड लावणे, टिळे लावणे, पूजा करणे वगैरे आणि काय करणे, तीर्थयात्रेला जाणे, काशीला जाणे, पंढरपूरला जाणे. तू कुठेही जाऊ नकोस, तुझं भला करायचा ना आनंद लुटायचा जरूर लुट, पण ह्या जगात देव आहे असं म्हणायला विसरू नको. हे विश्व जगाचं व्यवहार चाललेला आहे, जगाचा कारभार चाललेला आहे. ही एक ब्रह्मशक्ती आहे, ही ईश्वर शक्ती आहे, हा निर्गुण निराकार असलेला परमात्मा परमेश्वर आहे हे म्हणायला विसरू नकोस. बाकी सगळ्यांना विसर, काय हरकत नाही. आणि आपल्याला सुद्धा एकच विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना विसरा पण सद्गुरूंना विसरू नका. कारण सद्गुरूमुळेच आम्हाला हे आज ऐकायला मिळते, पाहायला मिळते. आमच्यामध्ये जो बदल झाला तो सद्गुरूंमुळे बदल झाला. जर आम्हाला सद्गुरू ना लाभले असते तर आमच्यामध्ये बदल झालेला दिसतोय तो झाला नसता. आणि म्हणून की
देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणाशी करावा, मनी भावे तो सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसंगी रघुराज पाहे. हा अशा प्रकारे म्हणून साठी की आपल्याला भगवंताची आठवण ठेवणे, भगवंताची किमया आमच्या हृदयामधून जाता कामा नये, भगवंताचं विस्मरण पडता कामा नये, की त्याच्यामुळे आमचं हे सगळं चाललंय. आणि ह्या चाललेल्या सगळ्या व्यवहारामध्ये येणाऱ्या लाठेंवरती, येणाऱ्या सगळ्या दुःखांवरती जर प्रभावीपणे सामर्थ्य, समोर जाण्याचं सामर्थ्य जर कोण देत असेल तर सद्गुरू देतात. आणि म्हणून हे काम सद्गुरूंशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी हा अभंग 4 ओळीचा लिहिला. सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. ब्रह्म हे काय आहे दिसत नाहीये, दिसणार देखील नाही म्हटले तरी चालेल, पण ठरवता नक्की येतं, अजमावता नक्की येतं. ते असं येतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रक्रियेने येतं. ती प्रक्रिया जी आहे त्याच्यातून जे न दिसताच आपल्याला समाधान वाटतं त्याचं नाव ब्रह्म. आता आमची ही मंडळी, काही मंडळी पंढरपूरला जाणारी आहेत. गगनबावड हा भाट्याच्या, गगनबावडा जो घाट आहे ना, ह्या घाटाच्या वरती आम्ही गेलो की ऊसाचे मळे लागतात. एवढे ऊसाचे मळे लागतात तर काय बोलण्याचं काम नाही. 10 एकर, 15 एकर, 20 एकर, 25 एकर ऊसच ऊस सगळीकडे. वर ते मोराच्या पिसाऱ्यासारखे आलेले त्याचे तुरे आणि डुलतोय हा उंच असा चांगली अशी कांडी असलेला ऊस. मग आमचे कोकणी माणसं भातवाले, त्यांचे मळे भाताचे, ऊसाचे नाही. मग ते ऊसाचे मळे बघितले ते पहिल्यांदा कोकणी माणसाचा हात कुठे जातो, बापरे केवढा मळा आहे, किती ऊस आहे, किती टन होणार आहे, किती लाख रुपये मिळतील. तुला काय करायचे आहेत, तू भातवाला, ऊसाचं तुझं काय नातं आहे. तुझ्या मला वाटतं पावळे खाली म्हणजे नाणीच्या पाण्यात सुद्धा लावलेलं नाही. कधीतरी आणतात तो तुळशीच्या लग्ना दिवशी फक्त कुठेतरी शेंडा बघणार, नाही तर ऊसाचं नातंच कुठे कोकणी माणसाला. पण त्याचं मात्र तिथे बघितल्याच्या नंतर अंदाजपत्रक तयार होतं. मी त्यांना म्हणतो काय म्हणताय, केवढा ऊस आहे, किती लाख रुपये मिळतील. अरे त्या शेतकऱ्याने लावलंय त्याला लाख रुपये मिळतील. किती टन ऊस आहे, ज्याने लावलाय तो मोजणार आहे कंपनीवर, त्या कारखान्यावर नेऊन. तुझं काय काम, तू हे बघून काय करणार, बापरे आणि बापरे करून काय उपयोगाचं काय. तुझं एकच काम आहे, काय, जा त्या शेतकऱ्याच्या ऊसाच्या मळ्याच्या कोपऱ्यावर जा आणि शेतकऱ्याला सांग बाबा एक तुकडा द्यावं ऊसाचा. मग तो देईल, वरची शिलटा काढ आणि दाताने चावून बघ ऊस कसा आहे, गोड आहे. एवढंच तुझं काम. मग तो ऊसाचा मळा बघण्यापेक्षा ऊस कसा आहे तर गोड आहे हे ब्रह्म, त्याला म्हणतात ब्रह्म. पाहिली ती सगळी माया, वर दिसलं ते फक्त अंदाजपत्र, त्याचा निश्चितपणा काय नाही. पण निश्चितपणा कसं, ऊस कसा आहे तर गोड आहे, तसं हे विश्व कसं आहे हे ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म निधान करण्यासाठी, ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी किंवा ब्रह्म हे सिद्ध ठरवण्यासाठी जर कोण आपल्याला प्राप्त झालं पाहिजे तर सद्गुरूशी शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्ती होईल. हे आम्हाला कळलं पाहिजे की ह्या जगामध्ये चाललेले सगळे व्यवहार आहेत हे जरी मायावी असले तरी याच्या मागे जी खरी ऊर्जा आहे, ह्याच्या मागे जी खरी ताकद आहे, याचं सगळं सर्वस्व पाहणारा सूत्रधारी जो भगवंत आहे, तो ईश्वर आहे, ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म पाहण्यासाठी किंवा त्या ब्रह्माचं विस्मरण होऊ नये आम्हाला म्हणून वेळोवेळी आपण अशा पद्धतीने एकत्र येतो, सद्गुरूंच्या सान्निध्यात बसतो, संतांच्या सान्निध्यामध्ये बसतो, संतांच्या मुखातून येणारं वाङ्मय आपण श्रवण करतो आणि त्याच्यामुळे आपल्या स्मृती आहेत, आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढत जातो की होय जगामध्ये देव आहे आणि देव आहे म्हणून मी आहे, देव आहे म्हणून माझा व्यवहार आहे, देव आहे म्हणून माझ्यासमोर सुख आहे. आणि देव जर नसेल तर माझ्याजवळ सुखाचा लवलेश सुद्धा असणार नाही, तर तिथे केवळ दुःख असेल. म्हणून सुखादुःखाचा जर आपल्याला जर शोध लावायचा असेल तर आपल्याला ईश्वराची भक्ती करणे, देवाची भक्ती करणे, देव आहे म्हणणे, त्याचं नाम आणि स्मरण करणे, एवढं काम आपला शिष्य लोकांचं आहे. आणि हे वेळोवेळी स्मरणात राहावं म्हणून वर्षातून एक वेळ तरी आपल्या सद्गुरूंना आपण आपल्याकडे आणणे किंवा आपण जिथे सद्गुरू असतील तिथपर्यंत जाऊन पोहोचणे आणि त्यांच्याकडून अशा प्रकारच्या प्रयोगशील गोष्टी ऐकणे आणि त्या प्रत्यक्ष ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकतात असं प्रबोधन ग्रहण करणे आणि त्याच्यावर आपण आपली भक्ती किंवा आपण आपला करत असलेला हा जो संसार आहे, आपला जो प्रपंच आहे, आपला हा परमार्थ आहे, हा सुफळ व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला एक मार्ग फक्त सद्गुरू देतात. आणि म्हणून सद्गुरूंची गरज आहे. एकनाथ महाराजांचा अभंग पुन्हा तुम्हाला म्हणून दाखवतो.
सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्म प्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. दुसरा उपाय कोणताही करावा लागत नाही, फक्त सद्गुरूंचे पाय धरणे. सद्गुरु चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूंच्या चरणाचं तीर्थ जर आपण काबड कष्ट करणारी मंडळी आहोत, संसारामध्ये, शेतीमध्ये, धंद्यामध्ये, उद्योगामध्ये आपण व्यापक आहोत, आपल्याला कुठे तीर्थयात्रेला जाता येईल ना जाता येतील सांगता येत नाही, एवढं जर असेल तर त्यांनी नुसतं सद्गुरूंच्या चरणावरचं तीर्थ जर आपल्यावर सिंचन केलं तर ह्या जगामध्ये असलेल्या सगळ्या तीर्थांचं श्रेय त्या सद्गुरूंच्या चरण तीर्थाचं त्याला मिळतं. असा हा संतांचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. एका जनार्दनी एकनाथ महाराज म्हणतात, जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु, आणि म्हणजेच सद्गुरु आम्हाला प्राप्त झाले, सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली, सद्गुरूंचा वरदहस्त प्राप्त झाला. कृपादृष्टी आमच्या शरीरावर जर पडली तर सद्गुरूंच्या कृपेने आपण या सिंधूमध्ये म्हणजे संसाररूपी सागरामध्ये सहज तरल्याशिवाय किंवा सहज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. सुखासाठी करशी तळमळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ तेथे अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीची दुःखे विसरशी. हा जो संतांचा अशा पद्धतीचा आमच्यासाठी प्रबोधन आहे किंवा बोध आहे, आपण तो घेतला पाहिजे, त्याचा अनुवाद केला पाहिजे, त्याचा अर्थ लावला पाहिजे, आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये रोजच्या रिजनेबल व्यवहारामध्ये, काही आपल्या गुणधर्मामध्ये, आपल्या काही वागणुकी वर्तणुकीमध्ये, बोलण्या चालण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, देण्या घेण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कदाचित कुठेतरी सर्क्युलेशन होत असेल, चुकत असेल, तर ते बरोबर करण्यासाठी आपल्याला संतांची, सद्गुरूंची गरज आहे. आणि सद्गुरूंवर जर आपण विश्वासून राहिलो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन जर आम्ही या प्रवासामध्ये चालायला लागलो तर आमचा प्रवास सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज, भगवान गोपाल कृष्ण महाराज, समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज. वासुदेव हरी पांडुरंग हरी, वासुदेव हरी हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु विश्वनाथ महाराज की जय.